Good morning student. Today we are going to learn a new topic, that is topic number 16, water. This topic we are going to learn in the English because it is a science related topic. So we will learn this topic in English. Okay. Now see, water, that we learnt and heard the word, very familiar word to you from first standard till up. You know about the water. Water is used for the drinking, water is used for the cleaning, we use water for preparing food, all that the uses that we learn. Okay. Also in the geography we learned about the process of water cycle, that we learn how the clouds are formed, that we learn in third topic. Okay, how the clouds are formed, air, then water is a natural resource, all that related things we are already known to us. Now in today's section, just we recall some points. See here, what happens when a spoonful of sugar, sawdust and soil are added to a glass of water. See a new words there, sawdust, लाकडाचा भुसा. प्रश्न काय विचारलेला आहे बघा, पाण्याने भरलेल्या भांड्यामध्ये, समजा बघा असं एक भांड आहे आणि या भांड्यामध्ये काय घातलेलं आहे आपण, हा असा लाकडी सुरा घातलेला आहे. त्यामध्ये पाणी आहे भरलेलं आणि पुन्हा याच्यामध्ये काय घातलेलं आहे, शुगर, म्हणजे काय केलेलं आहे, साखर घातलेली आहे. म्हणजे काय काय ऍड केलेलं आहे, शुगर, देन सॉडस्ट इन अ वॉटर. The activity is that what happen when we stir it. आपण ते हलवल्यानंतर काय होईल अशी एक ऍक्टिव्हिटी आहे. The sugar in the vessel get dissolved into the water, whereas sawdust does not dissolve in the water, means it remains it is. Sugar completely dissolved in the water. After some time we doesn't see the crystals of water, but sawdust remains as it is. Okay. हे आपण बघितले. म्हणजे काही पदार्थ हे पाण्यामध्ये, याच्यावरून आपल्याला काय सांगायचं आहे, तर काही पदार्थ हे पाण्यामध्ये पूर्णतः विरघळतात, तर काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाही. म्हणजे इथं आपण पाण्याची पहिली प्रॉपर्टी काय बघितलेली आहे, डिझॉल्विंग. म्हणजेच काय, काही पदार्थ किंवा डिझॉल्विंगची प्रोसेस, बरोबर. त्यानंतर बघा सेकंड काय विचारलेला आहे प्रश्न, विच आर द 3 states of water. सेकंड पॉइंट बघा काय सांगितलेलं आहे, स्टेट्स ऑफ वॉटर. स्टेट्स ऑफ वॉटर, याच्यामध्ये स्टेट या शब्दाचा अर्थ अवस्था असा आहे. इथं आपण राज्य म्हणणार नाही, स्टेट म्हणजे राज्य सुद्धा होतं, पण या ठिकाणी स्टेट म्हणजे काय म्हटलेलं आहे, अवस्था. कोणाच्या अवस्था, तर पाण्याच्या 3 अवस्था आपल्याला विचारलेल्या आहेत आणि त्या कोणकोणत्या आहेत. तर water, it is found in a solid state in the form of ice. Water in a normal room temperature, it is in a liquid state. Okay, and in a gaseous state, it is in the form of vapor. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर दाखल आपल्याला काय सांगता येईल, water found on earth in 3 states as a solid, liquid and gaseous state. Now which are the 3 states of water, ते आपण बघितलं. आणि थर्ड बघा क्वेश्चन, what is done to make drinking water clean and safe. क्लीन म्हणजे स्वच्छ, सेफ म्हणजे सुरक्षित. म्हणजे पिण्याचं जे पाणी आहे ते आपण स्वच्छ निर्धोक करण्यासाठी काय काय करतात, म्हणजे वॉटर प्युरिफिकेशन विचारलेलं आहे. आपण काय बघणार आहे, मेथड्स. याच्यामध्ये काय प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, मेथड्स ऑफ वॉटर प्युरिफिकेशन. मेथड्स ऑफ
वॉटर प्युरिफिकेशन. मग आता आपण हे कसं करू शकतो? पिण्यासाठी पाणी वापरायचं आहे तर ते पाणी आपण कशा पद्धतीने करू शकतो? तर पहिल्यांदा काय करू शकतो आपण? ते बॉइलिंग करू शकतो. बरोबर आहे, म्हणजे उकळून घेऊ शकतो. ही एक मेथड आहे. बरोबर आहे. त्यानंतर ॲलम स्टिअरिंग किंवा स्टिअर ॲलम म्हणजे तुरटी फिरवू शकतो त्याच्यामध्ये आपण. त्याच्यामुळे सुद्धा इम्प्युरिटी दूर होईल. त्यानंतर काही वेळेला आपण फिल्टर करू शकतो. फिल्टरायझेशन फिल्टर करू शकतो. अजून काय करता येईल याच्यामध्ये? आपल्याला पाणी उकळलेलं आहे, तुरटी फिरवलेली आहे, फिल्टरेशन केलेलं आहे किंवा इक्विपमेंटच्या साहाय्याने काय करू शकतो? यूज फॉर प्युरिफिकेशन. बऱ्याच वेळेला काही उपकरणातून पाणी घालून ते स्वच्छता करता येते. उदाहरणार्थ तुमच्या घरी ॲक्वागार्ड असेल किंवा वॉटर प्युरिफायर असेल तर त्याच्यामध्ये ह्या दोन क्रिया होत नाही, पण ही फिल्टरायझेशनची क्रिया होते आणि त्यामुळे ते पाणी काय होतं? सेफ फॉर द ड्रिंकिंग. तर अशा काही मेथड आहेत की या मेथडद्वारे आपण काय करू शकतो? पाणी काय आहे ते स्वच्छ करून पिण्यासाठी वापरू शकतो. तर तुम्ही दिलेल्या तीनही प्रश्नांची उत्तर मी इथं फळ्यावर लिहिलेली आहेत किंवा युनिव्हर्सल सॉल्व्हंट असं पण म्हणू शकतो. वैश्विक द्रावण अनेक पदार्थ विरघळतात. तर हे उत्तर दाखल तुम्ही तिथं लिहू शकता. मी फळ्यावर लिहिलेले आहेत. व्हिडिओ पॉज करायचे आणि त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. ओके. त्यानंतर बघा आपण एक कन्सेप्ट बघणार आहोत, ती आहे म्हणजे पोल्युशन. बघा काय सांगितलेलं आहे? पोल्युशन. आता पोल्युशन म्हणजे काय? प्रदूषण. पोल्युशन म्हणजे काय? प्रदूषण. आता प्रदूषण म्हणजे काय? तर तुम्हाला 2 ग्लासमध्ये पाणी दिलेलं आहे. एका ग्लासमध्ये प्युअर स्वच्छ असलेलं पाणी आहे आणि दुसऱ्या ग्लासमध्ये थोडासा कचरा पडलेला आहे, वाळलेलं पानाचे काही अवशेष पडलेले आहेत, थोडंसं मातीचा भाग आहे, असं हे पाणी आहे. तर ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तर एक पाणी आपण ॲज इट इज ड्रिंकिंग करण्यासाठी वापरू शकतो, पण दुसरं पाणी ते वापरू शकत नाही. मग हे जे पाणी आहे हे पाणी पल्युटेड पाणी आहे. म्हणजेच काय? ज्या पाण्यामध्ये नको असलेले घटक हे मिसळले जातात आणि ते पाणी दूषित करतात आणि ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही. तर अशा पाण्याला प्रदूषित पाणी किंवा अशा जे घटक आहेत त्याला पल्युटंट्स म्हणतात की जेणेकरून ते पाणी गढूळ किंवा दूषित होतं. तर बघा काय सांगितलेले आहे बघा. while it is in a raining, collect some water directly in a clean container and in the open also collect some water of the rainwater that flowing over the ground and observe and compare the two. काय सांगितलं बघा. पावसाच्या सीझन मध्ये आता जसं आहे तसं तर पावसाचं येणारं पाणी म्हणजे पाऊस पडताना आपण जर ग्लास काचेचा धरला आणि त्याच्यात ते पाणी डायरेक्ट जर घेतलं तर ते पाणी आणि पाऊस जमिनीवर पडलेला आणि जमिनीतून वाहणारा पाण्याचा प्रवाह त्यातला एक सॅम्पल ग्लासभर वॉटर घेतलेला आहे आणि ह्या दोन्ही वॉटरची जर कंपॅरिझन केली तर आपल्याला सहजपणे फरक दिसून येतो. तर काय काय फरक दिसतो ते खालच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा. व्हेन other substances get mixed with the water it becomes impure. impure म्हणजे दूषित. some of the substance floats in the water. float म्हणजे तरंगणे. so the water looks unclean and muddy. unclean म्हणजे अस्वच्छ, muddy म्हणजे गढूळ. जे जे मी शिकवताना न्यू वर्ड सांगते आहे ते तुमच्या वहीमध्ये व्हिडिओ ऐकत असतानाच लगेच वहीमध्ये पुस्तकामध्ये लिहून घ्यायचे आहे. मडी म्हणजे गढूळ, अनक्लीन म्हणजे अस्वच्छ. आता काय सांगितलेलं आहे बघा. ज्यावेळी इतर काही घटक व्हेन अदर सबस्टन्सेस मिक्स्ड इनटू द वॉटर इन दॅट सम आर फ्लोटिंग ऑन दॅट वॉटर. म्हणजे काही पदार्थ त्यातले पाण्यावर तरंगतात तर काही पदार्थ पूर्णतः त्याच्यामध्ये घटक आहे ते पदार्थ म्हणजे घटक हे विरघळले जातात आणि त्यानंतर ते पाणी जे आहे हे अस्वच्छ आणि गढूळ दिसू लागतं. सम सबस्टन्स डिझॉल्व इन द वॉटर
अँड वी कॅनॉट सी देम. काही असे घटक आहेत ते पूर्णतः विरघळले जातात, आपल्या डोळ्याला दिसत सुद्धा नाही. इफ द सबस्टन्स दॅट गॉट मिक्स विथ द वॉटर आर हार्मफुल फॉर द लिव्हिंग थिंग. हार्मफुल म्हणजे धोकादायक, सजीवांसाठी ते धोकादायक ठरू शकतं. देन वी से दॅट वॉटर इज पॉल्युटेड. मग आपण असं म्हणू शकतो की हे पाणी काय झालेलं आहे, दूषित झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय, या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, पोल्युशन ऑफ वॉटर हे कशा पद्धतीनं झालेलं आहे की नको असलेले घटक ते पाण्यामध्ये काही विरघळतात, काही तरंगतात. काहींच्या विरघळण्यामुळं लिव्हिंग थिंग्सना हार्मफुल होऊ शकतं ते पाणी. आणि असं जे पाणी आहे, असं पाणी ज्यावेळी होतं तर त्या पाण्याला आपण काय म्हटलं जातं, पोल्युशन ऑफ वॉटर असं म्हटलं जातं. लक्षात येतं. म्हणजेच काय, जर तुम्हाला असं विचारलं व्हॉट इज पोल्युशन ऑफ वॉटर, बघा व्हॉट इज पोल्युशन ऑफ वॉटर असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर या उत्तरादाखल तुम्ही काय लिहिणार, व्हेन इन द वॉटर other substances mixed into it in the water, some of them completely dissolves in the water, some of them floats on the water, that makes the water unclean and muddy. That water is harmful for the living things, causes a various disease. Then we say that water is polluted. Do you get the answer? Now see next part, that is the can you take. List the substances that are mixed in the wastewater drained out of the kitchen and the bathroom in your house. तुमच्या घरातील स्वयंपाकघर आणि न्हाणीघरातून जे बाहेर पडणारं पाणी आहे, या पाण्यात कोणकोणते पदार्थ मिसळलेले असतात असं विचारलेलं आहे. बघा, तुम्ही घरामध्ये स्वयंपाक करत असताना बऱ्याच वेळेला आई भाजी धुते, बरोबर आहे, भांडी धुते बेसिनमध्ये, तर त्यावेळी काही सोप म्हणजे साबणाचा काही घटक असेल, बरोबर आहे, किंवा राखेचं असेल, काही भाज्या धुतल्यानंतर निघणारं पाणी असेल, हे सगळं पाणी स्वयंपाकघरातून येत असतं. तर न्हाणीघरातून म्हणजे बाथरूममधून कोणत्या प्रकारचं, तर साबण आहे, शॅम्पू आहे, फिनेल आहे, बरोबर आहे, असे वेगवेगळे जे रसायनयुक्त घटक आहेत की जे आपण आंघोळीच्या दरम्यान सगळं वापरतो, तर हे पाण्यामध्ये मिक्स होतं आणि ते पाण्याच्या बाथरूमच्या पाण्यातून सांडपाणी म्हणून हे बाहेर पडतं. लक्षात आलं. तर आता असं हे सांडपाणी आहे, तर ह्या सांडपाण्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लागायची ते आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये बघतोय. डिस्पोजल ऑफ द वेस्ट वॉटर. काय सांगितलेलं आहे बघा, डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर. आता इथं वेस्ट म्हणजे काय म्हणायचं, सांडपाणी. तर हे जे वेस्ट वॉटर आहे त्याचं विल्हेवाट, डिस्पोजल म्हणजे काय, विल्हेवाट लावणे. या वेस्ट वॉटरची विल्हेवाट कशा पद्धतीने दाखवलेली आहे, तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेले आहे बघा. अशुद्ध जलसाठे म्हणून अपॉल्युटेड वॉटर बॉडी म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचा जो स्रोत आहे हा काय झालेला आहे, दूषित झालेला आहे, अशा ठिकाणचं चित्र तुम्हाला तिथे दिलेलं आहे. तर त्याबद्दलची माहिती थोडी काय सांगितलेली आहे बघा. द वेस्ट वॉटर ऑफ अ सिटी ऑर अ टाउन इज कलेक्टेड अँड लेट इन टू अ वॉटर बॉडी ॲट अ कन्व्हिनियंट लोकेशन. कन्व्हिनियंट जे आहे बघा, काय सांगितलेलं आहे, वेस्ट वॉटर शहरातील आणि खेड्यातील हे अशा ठिकाणी जलसाठ्यामध्ये सोयीच्या ठिकाणी, कन्व्हिनियंट लोकेशन, लोकेशन म्हणजे जागा, कन्व्हिनियंट म्हणजे सुलभ, सोयीच्या ठिकाणी त्या जलसाठ्यामध्ये सोडलं जातं. द वेस्ट वॉटर फ्रॉम द रेसिडेन्शियल बिल्डिंग, रहिवाशी इमारती, रेसिडेन्शियल बिल्डिंग म्हणजे काय, रहिवाशी इमारतीतून येणारं वेस्ट वॉटर, ॲज वेल ॲज फ्रॉम द फॅक्टरीज अँड द इंडस्ट्रीज. त्याचबरोबर बऱ्याचशा उद्योगधंद्याच्या ह्याच्यातून किंवा कारखान्यातून येणारं जे वेस्ट वॉटर आहे, कंटेन्स अ मेनी काइंड्स ऑफ इम्प्युरिटीज. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या काय अशुद्धी, त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज म्हणजे अशुद्धता ही मिसळलेली असते. सम ऑफ दे डिझॉल्व इन द वॉटर, त्यातील काही घटक हे त्या पाण्यामध्ये विरघळलेले असतात, वाईल सम डू नॉट. तर काही पदार्थ जे घटक जे आहेत या ह्याच्यातून येणारे तर त्याच्यामध्ये ते विरघळलेले नसतात, ते पाण्यामध्ये तसेच रिमेन्स राहिलेले असतात. पुढं काय सांगितलेलं आहे बघा,
स्वेज वॉटर कॅन कॅरी द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बघा काय सांगितलेलं आहे, स्वेज वॉटर म्हणजे सांडपाणी किंवा मैला पाण्यामध्ये काय आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात म्हणजे सूक्ष्मजीव असतात. अँड स्प्रेड्स द डिसीज, की जे सूक्ष्मजीव असतात हे रोग पसरवणारे सूक्ष्मजीव असतात. डिसीज म्हणजे आजार, स्प्रेड म्हणजे पसरवणे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव. वेस्ट वॉटर फ्रॉम द इंडस्ट्रीज इज मोर लायकली टू कंटेन पॉइझनस सबस्टन्स. तसंच कारखान्यातून जे सांडपाणी बाहेर येतं त्याच्यामध्ये काही प्रमाणात विषारी घटक किंवा पदार्थ असण्याची शक्यता असते. पॉइझनस सबस्टन्स म्हणजे विषारी घटक किंवा पदार्थ. If all these water is let into the water bodies as it is, the water body becomes polluted and that is dangerous. काय सांगितलेलं आहे बघा, जर असं सांडपाणी हे जलसाठे म्हणजे ज्या ठिकाणी तलावातलं पाणी पिण्यासाठी वापरतात किंवा नदीच्या स्रोतामध्ये किंवा सरोवराच्या स्रोतामध्ये जर सोडलं जातं असं पाणी म्हणजे ज्याच्यामध्ये हे सगळे पोल्युटंट असतात, तर ते मात्र जो तो पाण्याचा स्रोत आहे तो मात्र दूषित होऊन जातो आणि त्याचा परिणाम घातक हा होऊ शकतो. सच अ वॉटर कॅनॉट बी यूज फॉर द ड्रिंकिंग. असं पाणी आपल्याला पिण्यासाठी सुद्धा वापरता येत नाही. ऑर फॉर एनी पर्पजेस किंवा इतर कोणत्याही कारणासाठी आपण ते पाणी प्रदूषित पाणी वापरू शकत नाही. दॅट इज व्हाय म्हणजे म्हणून. बऱ्याच वेळेला आपण प्रश्न उत्तरामध्ये म्हणून हा शब्द वापरतो, तर त्याच्यासाठी इंग्रजीतला शब्द कुठला आहे, दॅट इज व्हाय म्हणजेच काय, म्हणून. इट इज कंपल्सरी म्हणजे सक्तीदायक किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला, सक्तीने. फ्रॉम द फॅक्टरीज ओनर म्हणजे जे कारखान्याचे मालक असतात त्यांना, टू ट्रीट द वॉटर बिफोर लेटिंग इट आउट. पाणी सोडण्यापूर्वी त्याच्यातले प्रक्रिया करून सोडणं, त्याच्यातली घातक द्रव्य कमी करणं आणि असं प्रक्रिया केलेलंच पाणी बाहेर त्यांना सोडण्यास परवानगी आहे. सिमिलरली त्याच पद्धतीनं स्वेज अँड अदर वेस्ट वॉटर ऑफ टाउन्स अँड द सिटीज इज प्रोसेस फॉर द प्युरिफिकेशन. गावाचे सांडपाणी किंवा मैला पाणी असतील ते जलस्रोतामध्ये सोडण्यापूर्वी त्याच्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. दिस हेल्प टू प्रिव्हेंट द पोल्युशन ऑफ वॉटर. आणि असं केल्यामुळे जलप्रदूषण हे थांबलं जातं. फ्लोईंग वॉटर ऑफ द रिव्हर गेट पोल्युटेड टू सम एक्सटेंट बाय नॅचरल प्रोसेस ऑल्सो. काय सांगितले, नदी जी वाहते, आता नदी वाहत असताना मातीच्या वरच्या थरातून येते, खालच्या थरातून येते, म्हणजे जमिनीचे 4-5 थरातून हे पाणी येत असतं आणि त्यामुळं हे पाणी नॅचरली काय होतं, फिल्टर होतं. कारण वेगवेगळ्या थरातून हे पाणी येत असल्यामुळं ज्या काही इम्प्युरिटीज असतात त्या या मातीमध्ये अडकल्या जातात आणि पाणी काय होतं, शुद्ध पाणी आपल्याला मिळतं. तर हे नॅचरली प्रोसेस केलेलं हे प्युरिफाईड वॉटर असतं. बिफोर वॉटर इज सप्लाइड टू अ टाउन ऑर द सिटी इट इज प्युरिफाईड. त्याशिवाय गावाला पाणी पुरवठा करण्यापूर्वी त्याचे जलशुद्धीकरण करता येते. म्हणजे आपल्याला जे नदीत पाणी आहे ते आपण जसंच्या तसं वापरत नाही, ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये येतं. त्या आल्यानंतर त्याच्यामध्ये क्लोरिनेशन, ऑक्सिजनेशन, फिल्टरेशन ह्या सगळ्या प्रोसेस होतात आणि मग पाणी हे वेगळ्या टाक्यांमध्ये सोडलं जातं आणि मग त्यानंतर ते गावाला किंवा शहराला पिण्यासाठी पुरवलं जातं. लक्षात आलं का? अशा पद्धतीनं आपण पेज नंबर 77 वरचं अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण पेज नंबर 78 अभ्यास करणार